जिद्द असेल ना, तर मातीचंही सोनं करता येतं. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढे या छोट्याशा गावातून सुरू झाली एका प्रेरणादायी प्रवासाची कहाणी. सुनंदा मधुकर निंबाळकर, यशोदिनी ऑर्गॅनिक या सेंद्रिय उद्योगाच्या संस्थापिका. पण त्यांचं आजचं यश सहज मिळालेलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या घरातून शिवणकाम करत होत्या. पण परिस्थितीवर मात करून स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला. याच काळात उमेद अभियानांतर्गत गांडूळ खत निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आणि केवळ एका बेडपासून गांडूळ खत व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला शेतकऱ्यांना सेंद्रिय गांडूळ खताचं महत्त्व पटवून देणं सोपं नव्हतं. म्हणून काही शेतकऱ्यांना गांडूळ खत मोफत वापरायला देण्यात आलं. काही दिवसातच पिकांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागला आणि शेतकऱ्यांचा विश्वास जिंकत गांडूळ खताची मागणी वाढू लागली. याच मेहनतीचं फळ म्हणजे मुंबईतील एका प्रदर्शनातून तब्बल 50 टन गांडूळ खताची मोठी ऑर्डर मिळाली. एवढी मोठी ऑर्डर एकट्याने पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे बचत गटातील महिलांना एकत्र आणत सर्वांनी मिळून ती ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केली. आज यशोदिनी ऑर्गॅनिक हे नाव सेंद्रिय शेतीमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. गांडूळ खतासोबतच वर्मी वॉश, जीवामृत आणि पंचगव्य यांसारखी सेंद्रिय उत्पादनंही तयार केली जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत उमेद अभियान आणि SBI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय विस्तारासाठी 9,60,000 रुपयांचा उद्योग सहाय्य निधी देण्यात आला. ही यशोगाथा सांगते, जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असेल तर ग्रामीण भागातूनही यशाचं नवं पर्व लिहिता येतं. तुम्हाला ही प्रेरणादायी यशोगाथा कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कृषी यशोगाथांसाठी डिजिटल कृषी योग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.